माझ्या क्लासचं नाव आहे आवर्स अकॅडमी. मी ठाण्यावरून आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी एक मराठीची शिक्षिका आहे. त्यामुळे मला एक वाटतं की आपण ज्या मातृभूमीत जन्म घेतला, राईट, बरोबर, आपण जिथे जन्माला आलो आणि आपण स्वतःला काय म्हणतो, वी आर महाराष्ट्रीयन, करेक्ट. पण मराठी भाषा जर बोलायलाच आली नाही, वाचायलाच आली नाही, तर त्या विद्यार्थ्याचा प्रगतीपथ कुठे असेल हे तुम्हीच सांगू शकता. कारण आपण सगळेच शिक्षक आहोत आणि आपल्या शिक्षणातून आपण आपलं महाराष्ट्र, आपला असलेला महाराष्ट्र आणि भारत याबद्दलचं सांगितलेलं प्लेज जे सरांनी सांगितलं मगाशी की भारताबद्दलची असलेली प्रतिष्ठा ही आपण बोलताना मात्र बोलतोय खरं. आणि सगळे जेवढे पण लोक इथे बसलेले आहेत, सम टीचर्स, दे आर माय फ्रेंड्स, ओके. पण जी मुलं ज्या स्तरावरती जात आहेत आणि त्यांना जर एखादं मराठी वाक्य जरी बोलायला सांगितलं तरी त्याला स्पष्टपणे बोलता येत नाही किंवा स्वतःच्या मनातली कम्युनिकेशन जर त्यांना बोलायची जरी झालं तरी ते बोलू शकत नाहीत. आणि ही आजच्या काळाची परिस्थिती आहे. का तर मी आज मला एक 28 वर्ष झाली आहेत शिक्षण क्षेत्रात, MA BEd पास, ओके, आणि 12 इयर्स स्कूलमध्ये एकाच शाळेमध्ये शिक्षण दिलं. 10 शाळेमधून एक्सपिरियन्स नाही घेतला, पण इतका वर्स्ट एक्सपिरियन्स होता की लहान मुलांपासून म्हणजे प्री प्रायमरी सेक्शन टू सेकंडरी सेक्शन आणि नंतर कॉलेज सेक्शन इथपर्यंतचा जो प्रवास आहे माझा तो खूप मोठा आहे. छोट्याशा 2 मिनटात नाही सांगता येत, म्हणून अगदी छोट्याशाच एकदम एक स्टोरी सांगू शकेन मी की आपण सगळेच म्हणा, कोरोना आला आणि त्या काळामध्ये सगळ्या मुलांनी फक्त ऑनलाईन सेशन, अरे टीचर्स कहाँ पर मिलेंगे, ऑनलाईन पे. टीचर्स बुक्स खोलायचे नाहीत किंवा तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करणार आहेत, नाही, फक्त बघायचे मोबाइलमध्ये, दैट्स इट. अरे जिनके पास लैपटॉप नहीं है, जिनके पास मोबाइल नहीं है, वो बच्चे क्या करेंगे, जस्ट थिंक अबाउट दैट. बट उस समय पर हमारे जैसे कोई टीचर्स हैं, ते लोक एक पडक्या आदिवासी भागामध्ये जाऊन तिथे त्या मुलांना जे जे नाही आहे ते प्रोव्हाइड करून त्यांना शिक्षण काय आहे, शिक्षण कसं शिकायचं आहे याबद्दलचं ज्ञान आम्हाला जेवढं सरस्वती मातेने दिलं ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. इनफॅक्ट त्यांना जे काही प्रोव्हाइड करायचं होतं, आपल्या तरी विद्यार्थ्यांकडे म्हणजे मिडल क्लास म्हणा किंवा हाय क्लासेस ज्यांच्याकडे जे घरामध्ये सगळे त्यांचे आई वडील सगळं काही प्रोव्हाइड करू शकतील, परंतु बाकीचे जे काही पुअर क्लासेस आहेत त्यांच्याकडे मात्र त्या गोष्टीच नव्हत्या. मग अशा सिस्टीमला मी तर ॲट द लास्ट ऑफ द म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी, आपली ही जी मीटिंग आहे ह्यामध्ये मला असं बोलावंसं वाटतं की ह्या सिस्टीमला कोण चेंज करू शकेल, बिकॉज सिस्टीमच सगळं रन करते ना, आपण फक्त बघतो आहोत. वी आर जस्ट कठपुतली, बरोबर. आपण प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला ज्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे त्या प्लॅटफॉर्मला आपण त्यांना घेऊन जातो आहे, बट स्टील सिस्टीम अगेन सिस्टीमवरच येतो आहे. कारण आपण बिझनेस नाही करायचा आहे. आपण जर बिझनेस करत असू तर आपण शिक्षक नाही, आणि आपण जर शिक्षक असू तर आपण खूप काही म्हणजेच अगदी डेप्थमधून अगदी अपग्रेडपर्यंत. तुम्ही कोणी तुमच्यापैकी मी प्रश्न विचारते, डेफ चाइल्डला कोणी शिकवलं आहे का? जे आंधळे आहेत, जे बहिरे आहेत, जे मुके आहेत, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं आहे का? ओके, फाइन. मतलब हम सब एक साथ में ही है. म्हणजे आम्ही सुद्धा ते कार्य केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, समजत नाही, अशा विद्यार्थ्यांना स्टेज परफॉर्म दिलाय, आम्ही दिलाय आणि करून दिलाय. आम्ही कसा दिलाय तर त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणून हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे सर, थँक्यू सो मच की हा प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या शिक्षकांना इथे स्टँड करून दिलात तुम्ही, जेणेकरून आमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतील. पण अगेन परत एकदा जाताना सांगते की सिस्टीमला चेंज करणं अशक्य आहे, पण आपण जर सगळे मिळून जर काही केलं, एकत्रित येऊन जर आपण काही विचार विनिमय केला तर नक्कीच ही सिस्टीम चेंज होऊ शकते. थँक्यू सो मच.